काल कोल्हापुरात आलोय आणि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी काल दोन सभा सरवडे आणि राशिवडे या दोन गावांमध्ये सभा झाल्यात। सभेला उत्तम प्रतिसाद होता आणि एकदम जल्लोष लोकांच्या मध्ये आम्हाला तिकडे दिसून आला। मी विदर्भातील प्रचारानंतर मराठवाडा आणि आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही आलो। विदर्भामध्ये सर्वत्र काँग्रेसमय आणि इंडिया आघाडीमय वातावरण आहे। तिथे आमचा बाकीत आणि सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतर काही सर्वे जे आले त्यामध्ये आम्हाला आत्मविश्वास आहे की 10च्या 10 जागा विदर्भातल्या आम्ही जिंकत आहोत। नितीन गडकरी सुद्धा निवडणूक हरत आहेत हे इथे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय। मराठवाड्यामधलं चित्र तेच आहे। 8ही जागांवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकत आहे। त्यानंतर सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, लातूर किंवा आता आम्ही काल पुण्यात होतो आम्ही, आज पण माझी संध्याकाळी पुण्यात सभा आहे। पुण्यामध्ये सुद्धा आमचे रवी दंगेकर हे सुद्धा निवडणूक जिंकत आहे। साधारणतः महाराष्ट्रामध्ये एकतर्फी ही निवडणूक होताना आम्हाला दिसते आहे। जो लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो आहे त्यामधून आम्ही 38 जागा किमान महाराष्ट्रात जिंकू हे वातावरण महाराष्ट्रातील ही निवडणूक जनतेने हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्यासारखी एकूण परिस्थिती आम्हाला दिसते आहे। आणि हे चित्र देशभरातील माहिती घेतल्यानंतर आहे। देशात सत्तांतर होणार आणि जुमलेबाज तानाशाही हुकुमशाही सरकार लोकांनी सत्तेतून घालवण्याचा निर्धार केलेला आहे आणि इंडिया आघाडीला भरभरून असं कौल लोकांचं मिळतो आहे। कोल्हापूरमध्ये आम्हा सर्वांची इच्छा होती की शाहू महाराजांचं नाव ज्यावेळेस पुढे आलं त्यावेळेस त्यांनी लढावं आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला आणि लोकांच्याही विनंतीला मान देऊन या निवडणुकीमध्ये ते उभे झाले। किमान ही निवडणूक आम्ही वातावरण जे आहे 5 लाख मतांनी जिंकू असं सगळं वातावरण आहे। 70% 80% एक एक गाव महाराजांच्या पाठीमागे आणि काँग्रेसच्या पाठीमागे उभं होताना आम्हाला दिसतो आहे। कारण लोकांना माहिती आहे की आता लोकांना कळून चुकलं आहे की जुमलेबाजी किती दिवस चालवायची। काल तर प्राईम मिनिस्टरनी सगळ्या मर्यादा ओलांडून अनेक विषय सांगत असताना पूर्वी मंगळसूत्रावर आलं ते सेट करू शकले नाहीत किंवा लोकांच्या मनात। त्यानंतर त्यांनी कांग्रेस आपके पास में 2 पैसा होगे तो 1 पैसा निकाल के लेके जाएगी म्हणजे इथपर्यंत प्रचाराची पातळी घसरलेली आपल्याला सगळ्यांना दिसते। हिंदू मुस्लिम करणं सुरू झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये हिंदू मुस्लिम वरच सुरू केलंय, राजस्थानमध्ये जाऊन केलंय, महाराष्ट्रामध्ये ते सगळं चाललेलं आहे। 10 वर्षाची उपलब्धी काय तुमची? तुम्ही कुठल्या आघाडीवर यश आलं अपयश आलं तुमचं सांगायला पाहिजे। ते न सांगता देशाचे पंतप्रधान केवळ काँग्रेसच्या नावाने बोंबा मारत सुटलेले आहेत। त्यांना जळीस्थळी काँग्रेसचे नेते राहुलजी आणि जुना इतिहास नेहरूंना बोलणं, इंदिराजींना शिव्या घालणं, राजीवजींना घालणं आणि हिनवणं काँग्रेसच्या नेत्यांना। मला वाटतं की यांना फार भीती वाटायला लागली का? पंतप्रधान घाबरले आहेत। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भाषणातील काँग्रेस हा शब्द किमान 25 वेळा येतो आहे। एका पंतप्रधानांच्या मुखात जर एका पक्षाचं नाव ज्यांनी मुंगेरीलाल के स्वप्न बघितले होते की काँग्रेस मुक्त भारत, त्या पक्षाचं नाव 25 वेळा 30 वेळा आपल्या भाषणातून काढावं म्हणजेच काँग्रेसची किती भीती नरेंद्र मोदीजींना सतावते हे त्यांच्या भाषणातून दिसत आहे। आणि केवळ जुमलेबाजी करणं जे नाही जाहिरात आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख मुद्दाम करणं की मंगळसूत्र काँग्रेस काढून घेणार, ते पण ओढून घेणार आणि
जिसके ज्यादा बच्चे होंगे उसको बांटेंगे वगैरे अशा पद्धतीचं पोलरायझेशनचं जे काही मांडणी आहे पंतप्रधानांची त्याला जनता विटलेली आहे. लोकांना अपेक्षित आहे की तुम्ही बेरोजगारी संपवण्यासाठी काय काम केलं. या देशामध्ये नोटबंदीनंतर 40,000 युवकांनी नोकरी अभावी आत्महत्या केलेली आहे. 10 वर्षामध्ये 2 लाख तरुणांनी शेतकऱ्यांनी 2 लाख शेतकऱ्यांनी देशामध्ये आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंतच एकूणच रोजगारच्या मध्ये जी घट झाली ती घट या देशामध्ये साधारणतः 22% आता 38% गेलेली आहे. म्हणजे रोजगारच्या प्रचंड मागण्या आहेत आणि तरुण हताशपणे फिरतोय त्यावर ही बोलायला तयार नाही. ज्या रुपयाची किंमत बांगलादेशच्या टक्क्यापेक्षा कमी झाली त्यावर ते बोलत नाहीत, कारण डॉलरच्या किमतीमध्ये रुपया जर आपण पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीवर ते बोलत नाही. भ्रष्टाचारांना ना खाऊंगा ना खाने दूंगा ना भ्रष्टाचारियों को साथ में बिठाऊंगा म्हणणारे सर्व भ्रष्टाचाऱ्यांचा नवा मंडप घालून त्यामध्ये त्यांना आजूबाजूला बसवलेला आहे आणि त्यांची वाहवा सुरू आहे, त्यांची तारीफ करतायत की बेटा आपने बहुत कुछ खाया है इसलिए आपको धन्यवाद, आपको आभार, आपको बहुत मेरा आशीर्वाद रहेगा. अशा प्रकारची भाषा पंतप्रधानांची आता दिसायला लागली आहे. आणि दुसरीकडे आमचे उपमुख्यमंत्री मात्र भाषणातून सांगतात की मोदी के तरफ देखकर वोट दो. उमेदवारांच्याकडे बघून देऊ नका तर मोदींच्याकडे. म्हणजे आम्ही मुलीसाठी मुलगा पाहायला जायचा आणि मुलांनी म्हणायचं की माझ्याकडे बघून मत नका देऊ, माझ्या बापाकडे बघून मत द्या. हा सगळा प्रकार असं सगळ्या या राज्यामध्ये एकूण प्रचारातून आम्हाला दिसतोय. म्हणजे पोरांना संसार पोराला करायचा आहे की स्थानिक की बापाला करायचा आहे याचं सुद्धा उत्तर यांच्याकडे नाही आणि सांगतायत की मोदींना बघून आम्हाला मत द्या. तर हे जे राज्यामध्ये चाललं आहे आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री 4 दिवस मुक्कामानी आहेत. म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय, एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनामध्ये की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय की विचार संपवण्यासाठी 4 दिवस इथे मुक्काम करतायत. किती बी काय मुख्यमंत्र्यांनी किती लावू देत जाण त्यामध्ये काही फरक पडणार नाही आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, असे मुख्यमंत्री 40 दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. कारण महाराजांचा समाजाप्रती असलेला जो दृष्टिकोन आहे एक दानशूरपणा आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंय की अनेक संस्थांचे राजे आहेत पण ज्या जमिनी जो कसतात त्याला त्याच्या जमिनी त्यांना देण्याचं हक्काने देण्याचं काम राजांनी अनेक वेळा केलं आहे. विमानतळ असतील, विकासांची यंत्रीच मोठी आहे. ज्यांच्यामध्ये दायित्व आहे देण्याचं अशा महाराजांना लोक नक्कीच आपल्याला 100% विश्वासाने सांगतो की 5 लाख मतांनी निवडून देतील यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही जे फिरलो त्यामध्ये सुद्धा ते दिसून आलेलं आहे. तुम्ही कितीही काँग्रेसच्या विरुद्ध बोला, काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांच्याकडे पोहोचवण्याचा आमचे स्टार प्रचारक कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहे. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की हे मुस्लिम लीग दर्जिना आहे, मुस्लिम लीगला सारखे आमचा जाहीरनामा आहे, त्यामुळे या देशातील जवळपास सर्व सुज्ञ मतदारांनी तो जाहीरनामा वाचलाय की खरंच याच्यामध्ये तो उल्लेख आहे का. म्हणजे आमचा प्रचार कोणी केला असेल तर तो या देशाच्या पंतप्रधानांनी आमचा प्रचार केलेला आहे, आमच्या जाहीरनाम्याचा प्रचार केलाय, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. जाहीरनाम्यातून आम्ही स्पष्टपणे मांडणी केलेली आहे की जर 22 उद्योगपतींचं 16 लक्ष कोटी रुपये कर्ज माफ होऊन देशाला बँकांची गंगाजळी संपवत असेल आणि बँका संपूर्ण खिळखिळ्या केल्या जात असतील आणि दुसरीकडे मात्र तो रेवण्णा सारख्या माणसाला तिकीट देऊन महिलांचा अपमान करत असतील तर लोक कसे सहन करणार. लोकांना गृहीत धरून जे काही चाललेलं ते लोक आता सहन करत नाही. लोकांना जुमलेबाजी हे आता पटून लक्षात आलेली आहे. खोटारडेपणा लक्षात आलाय. तोंड उघडलं तर खोटंच बाहेर निघतं, सत्य येतच नाही, सत्य बोलू शकत नाही. आणि आता तर राहुल गांधींची एक काय म्हणतात त्याला भीती वजा दहशत, डर जो म्हणताय ना, डर दिमाग में बैठ गया है पंतप्रधानांच्या ज्या पद्धतीनं सांगतायत. काल आमच्या पुण्याच्या सभेमध्ये
राहुलजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवू, जनगणना करू आणि ज्या समाजाला जेवढी त्यांचे हक्क आहे तो त्या समाजाला दिला जाईल ही भूमिका स्पष्टपणे मांडली. महिलांसाठी ज्या महिलांच्या घरात गरीब कुटुंब आहे त्या महिलांना 1 लाख रुपये वर्षाला, महिन्याला 8,400 रुपये देण्याचं केलंय. बेरोजगारांना एक वेळा 1 लाख रुपये अप्रेंटिससाठी देण्याचं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. शेतकऱ्यांचं कर्जमुक्त आहे, जनगणना आहे, आदिवासींच्या हक्काचा विषय आहे, दलित ओबीसींच्या हक्काचा विषय आहे आणि सर्व समावेशक सर्व या देशातील शोषित पीडितांना ज्या पद्धतीनं महाराजांनी आज नाव घेतलं जातं राजश्री शाहू महाराजांचं की हे शोषितांचे मसीहा होते, ज्यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांचा वारसा चालवणारे आज आमचे छत्रपती आपले शाहू महाराज यांना जनता 100% जिंकून देईल आणि एका मताने 3 लोकांचा बंदोबस्त लोकांनी करायचा ठरवलाय. 1 मत काँग्रेसला आणि 3 लोक घरी, 2 खासदार आणि 1 मंत्री, तिघांचा पराजय होणार आहे. एका लोकसभा क्षेत्रामध्ये 1 मत दिलं की एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो. परंतु इथे मात्र महाराजांचा विजय आणि 3Mचा सफाया हे जनतेने ठरवलं आहे. कारण हे तिघेही दलबदलू आहेत, गद्दार आहेत, विचाराशी प्रतारणा करून लोकांच्या मताचा अपमान करणारी मंडळी आहेत. त्यामुळे यांना जनता सोडणार नाही, एकूणच असा लोकांचा कौल दिसतो आहे. धन्यवाद. राज्यामध्ये 38 जागा येतील असा दावा तुम्ही करताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 3 ते 4 वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, अजून 2 टप्पे आहेत, अजूनही येणार आहेत. काय म्हणायचं म्हणजे पंतप्रधान या राज्यामध्ये आता 9 वेळा येऊन गेले. तुम्ही चुकीचं माहिती सांगा. जिल्हा परिषदेला जसं आमदार फिरतो तसे ते जिल्हा परिषद सारखी फिरत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये सभा घेतली नाही, पण एका दिवशी 2 दिवसात, आता तर काल परवामध्ये 2 दिवसामध्ये 6 सभा घेतल्या. त्यामुळं ही जी भीती आहे, कारण महाराष्ट्राची स्वाभिमानी भूमी छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शांनी पावन झालेली, शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने उभी झालेली भूमी आहे. या भूमीतूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेची पायरी जी आहे ती पायरी उखडून फेकण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि महाराष्ट्रच अशा जुलमी आणि तानाशाही सरकारला गाळण्याचं काम महाराष्ट्रातून सुरू होईल हे विश्वासानं मी सांगतोय. म्हणूनच 38 जागा आम्ही जिंकत आहोत हे तुम्हाला सांगितलं. राहुल गांधींचा विषय आरक्षण आता पाहिलं, आरक्षणाची मर्यादा जी आहे ती आम्ही आता या ठिकाणी काढून टाकणार असं देखील आता सांगतात. यामध्ये मराठा आरक्षण असू दे, धनगर आरक्षण ते देखील देणार असे ग्वाही देताना पाहिलं. होय, आम्ही 73% पर्यंत आरक्षण वाढवण्याचा निर्णय घ्यायचा राहुल गांधींनी घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक समाज अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करतोय, रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय. त्या सर्व समाजाला न्याय देण्याची सर्वसमावेशक भूमिका राहुलजींनी मांडलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता. 50%ची लिमिट आधी आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं कुठल्याही जजमेंटमध्ये म्हटलेलं नाही की तुम्ही 50%ची लिमिट वाढवू शकता. तर कुठेतरी एक प्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार आहे की 73% आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की कुठेतरी इक्वालिटी ऑफ जस्टिससाठी 49, 51% असं असलं पाहिजे. हे बघा, काय मार्ग आहे? 73% आरक्षण वाढवण्याला कोणाचं म्हणणं नाही की वाढवू नका असं कुठेही म्हटलं नाही. कर्नाटक आपल्याला तामिळनाडू सरकारने सुद्धा वाढवलेलं आहे. आता परवा बिहारमध्ये सेन्सस झाला, त्यांनी सुद्धा लोकसंख्येनुसार वाढवलेला आहे. देशभरातली मागणी आहे की ओबीसींची मागणी आहे, मुस्लिम आपल्या मराठा समाजाची मागणी आहे, धनगर समाजाची मागणी आहे. अनेक त्यांना धनगर समाजांना ट्रायबलमधून पाहिजे आहे, मराठा समाजांना ओबीसी मधून पाहिजे आहे. ही मर्यादा वाढवल्याशिवाय त्यांना न्याय देता येणार नाही आणि ते वाढवण्याचं काम नक्की होईल, कायद्याला धरून होईल, त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. भाजपनं जी जाहिरात केली होती वार रुकवादी पापा, ही जाहिरात आता बुमऱ्या होताना दिसते आणि वार रुकवादी पापा ही जाहिरात भाजपने केली होती ती बुमऱ्या होताना दिसते आता भाजपच्या विरोधात. वार रुकवादी आहे. हा येस. पवारांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे की एका फोनवर युद्ध थांबवलं. असं आहे, हा एक जुमला आहे आणि भारतीय जनता पक्षाला जुमलेबाजी करण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. काल पंतप्रधानांनी सांगितलं की बहनों और भाइयों, आप बताइए कि बम ब्लास्ट रुका है क्या नहीं, दंगे रुके हैं क्या नहीं,
एक तो भी होता है क्या असं म्हणाले. मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो किती दंगे महाराष्ट्रात झाले. मोदीच्या राजवटीमध्ये झालेले बेंगलोर अटॅक 28 डिसेंबर 2014, गुरुदासपूर अटॅक 2 जानेवारी 2018, पंपोर अटॅक 25 जून 2016, पठाणकोट बॅम्बल्स 2 जानेवारी 16, कोकाजार गोळीबार 5 ऑगस्ट अतिरेक्यांचा आसाममध्ये 5 ऑगस्ट 2016, उरी अटॅक जम्मू काश्मीर 18 सप्टेंबर 2016, बारामुल्ला अटॅक जम्मू काश्मीर 3 ऑक्टोबर, हंदवारा अटॅक 6 ऑक्टोबर, नागरोटा आर्मीच्या बेस कॅम्पवर अटॅक झाला तो 29 नोव्हेंबर, भोपाळ उज्जैन ट्रेनवर बॉम्ब ब्लास्ट झाला 7 मार्च 2017, सुकमा अटॅक 24 एप्रिल 2017, अमरनाथ यात्रा अटॅक 11 जुलै 2017, सुवन अटॅक 10 फेब्रुवारी 2018, त्यामध्ये 4 जवान गेलेले होते. पुलवामा 14 फेब्रुवारी 2019, जम्मू बस स्टँडवर बॉम्ब स्फोट झाला त्यामध्ये 7 मार्च 2019, त्यामध्ये 9 जवानांचं हे झालं होतं. दंतेवाडा, सुकमा बिजापूर, एल्थोर ट्रेन अटॅक, पुंछ राजौरी 20 एप्रिल 2020, एल्थोरचं 8 एप्रिल 2023. अजून पुन्हा यादी आहे पण मी मुद्दाम सांगत नाही. इतके खोटं बोलू शकता तुम्ही. हे सगळे अटॅक तुमच्या काळात झाले. लोकांना जिवंत जाळलं जात आहे. हे सगळे अतिरेकी कारवाई आहेत. बॉम्ब ब्लास्ट झालेत, अटॅक केलंय. किमान आतापर्यंत या 10 वर्षामध्ये तुम्ही म्हणालात पाकिस्तानकडे अटॅक केल्यानंतर 500 तरी जवानांचं शहीद झालं, शेकडो जवान गेले, आपला जीव गमावला. तरी खोटं बोलतात. तसंच तो प्रकार आहे, त्यामध्ये काही नाही. पुलवामाच्या घटनेनंतर आतापर्यंत पुलवामामध्ये कोणी तुम्ही हे आणलं, आरडीएक्स आणलंय, कोणी याच्या मागचा कोण मास्टर माइंड आहे, कोणी करवलंय, कोणी आणलंय, काही चौकशी झाली? 40 जवान शहीद झाले तिथे आणि शहीदाच्या नावाने मतं मागितले. 2014ला विकासाच्या नावाने मतं मागणारी मंडळी 2014 मध्ये शहीदो के नाम मत मागायची पाळी आली आणि आता रामराम म्हणायची पाळी आली. आम्ही जातो आमच्या गावा, अखेरचा राम राम घ्यावा, हे आता त्यांच्या मुखात आलेलं आहे आणि तो रामराम शेवटचा आहे. काय काय मोदींनी 2 दिवसापूर्वी एका सभेत वक्तव्य केलं होतं, अजून काही हल्ले होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नुकताच काल एक बातमी आली की एक हल्ला झालेला आहे. हे कंपॅरिझन कसं बघताय? एकदम 2 दिवसात ते आम्ही पुलवामाला जोडून धरतो. आम्ही ते पुलवामाला जोडून बघतो म्हणतो. साहेब, आज एका इंग्लिश पेपरमध्ये तुमची बातमी आहे की एका संस्थेशी संबंधित अधिकाऱ्याने, पोलीस अधिकाऱ्यानेच हेमंत करकरेंचा बळी घेतला आणि ती वस्तुस्थिती उज्ज्वल निकम जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ती दाबून ठेवली. तर ते सविस्तर नाही, असं आहे की SM मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमच्या आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलंय. हे मी म्हटलेलं नाही. आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही. हे तर तालुका लेवलचा वकील गेला असता जो बेलआउट करतो तो वकील, कारण कसाबा अतिरेकी होता, त्याला फाशी होणंच होतं. त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचा आणि स्वतःचा बळजावपणा दाखवायचा हे मी म्हणालो नाही, विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस. म्हणजे त्याची पातळी काय ते ओळखली होती. मला अधिक बोलायचं नाही, बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल, त्याची सगळी माहिती आहे. पण एकच सांगतो, मी जे बोललो ते SM मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेला. जर असं केलं असेल, जर ती लपवली असेल हसन मुश्रीफांचा दाखला घेऊन, तर हा देशद्रोहाचाच प्रकार आहे असं मी म्हणालो. त्या टिप्पणीनंतर भाजप आक्रमक झालेलं आहे. दादरमध्ये तुमच्या विरोधात आंदोलन भाजप युवा मोर्चाने केलेलं आहे. राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन भाजप आता करते. हार दिसते आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीनं ते आंदोलन करतायत. तिथे ते हारणार, उज्ज्वल निकम हारणार आणि म्हणून हा थोडासा दिखावा किंवा उपद्रव त्यांचा तो प्रकार दिसतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोठा कट रचला गेला होता असे एक ट्विट मोहित कंबोज यांनी केलेलं आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादीचा देखील समावेश आहे आणि तो वेळात आपण एक मोठा गौप्यस्फोट देखील करणार आहे असे त्यांचे ट्विट पाहिले. आतापर्यंत काय करत होते मग 2.5 वर्ष? निवडणुकीचा मुहूर्त लागतो काय? कोणाकडून मुहूर्त आणला? तो आहे कुठला मुहूर्त? मुंबईतला आहे, ठाण्यातला आहे, बारामतीचा आहे. कुठला मुहूर्त शोधून कुठला आणला की नागपूरचा आहे? हे सगळं करायला निवडणुकीचाच मुहूर्त का लागतो जर असेल तर? आणि मोहित कंबोजनी यापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा?
मुख्यमंत्री कोल्हापुरात वारंवार आहेत. मागच्या वेळेस ज्यावेळेस 2-3 दिवस ते राहून गेले त्यावेळेस सतीश पाटील यांनी एक आरोप केलेला होता की त्यांनी 12 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं आणि एक लिस्ट दिली आणि कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. काय यातली नेमकी अपडेट आहे, काय त्या संदर्भात? नाही, मला माहिती नाही, मी काय त्याबरोबरच्या त्या विषयावर चर्चा केलेली नाही. पण मुख्यमंत्री 4 दिवसाच्या मुक्कामाने आहेत, त्यामुळे मी त्यांना एकच म्हणतो, कितनी भी लगा लो जान, चुनके नहीं आएगा बाण, आएगा तो पंजाई. कारण शाहू महाराजांची लोकांशी येणार, त्यामुळे शाहू महाराजच निवडून येणार. तो निशानी पंजाब पे ही लोग वोट मारेंगे. तुम कितनी भी ताकत लगा लो, छोक दो, मुकाम से रहो. कारण ही भूमी हे स्वाभिमान आहे. महाराष्ट्र नाही, देशातल्या लोकांना या घराण्याचा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतोय आणि त्यांचे ऋण आहे. राजश्री शाहू महाराजांनी शोषित, पीडित, दलित, आदिवासी या सगळ्यांना हक्क देत असताना त्यांच्यामुळेच आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि ज्या घरामध्ये प्रकाश पडत नव्हता, सूर्य डोकावू शकत नव्हता, त्या घरामध्ये प्रकाश देण्याचं काम, त्याची सुरुवात कोणी केली असेल तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केली आहे. तो माणुसकीचा झरा आहे, मानवतेचा एक उगम स्थान आहे. अशा स्थानाला आपण सन्मान दिला पाहिजेत, तो मान दिला पाहिजे आणि तो मान करवीरकर ही अंबामातीची भूमी कोल्हापूरकर नक्की देतील, हा मला विश्वास आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दुटप्पी म्हणलं आणि त्याला एक उदाहरण त्यांनी दिलं. काल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे दुटप्पी आहेत असं सांगितलं आणि त्याला उदाहरण देताना त्यांनी असं दिलं की साताऱ्यात येऊन ते म्हणतायत की मान गादीला आणि मत कष्टकऱ्याला, आणि कोल्हापूरमध्ये जाऊन म्हणतायत की मान गादीला आणि मत ही गादीला. असं हे जरा इतिहास जुनाही काढला पाहिजे की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना किती लोकांना तुम्ही सोबत घेतलात. काल आपण पाहिलं की 70,000 करोडचा घोटाळा म्हणून सांगणारी मंडळी भाषणात सांगतात आणि तिसऱ्या दिवशी सोबत घेऊन बाजूला बसतात आणि सत्तेची चाबी देतात. याचा अर्थ काय? बेटा अजीत, आपने बहुत कुछ किया है, 70,000 करोड खाया है, वो कम खाया है, इधर आ जा, चाबी ले जा, जितना लगे उतना खा जा, असं म्हणायचं का? हे राजकारणातली भाषा आहे. दुपट्टीपणा कोण करतंय महाराष्ट्रात हे जनतेला ठाऊक आहे. पण शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यावर आरोप करताना थोडं सांभाळून आणि आपण मर्यादित बोलावं अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आणि विनंती आहे. राज ठाकरे यांनी नारायण राणे यांचं फोनवरून कौतुक का केलेलं आहे. त्यांनी जे मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते भल्या भल्यांना जमलेलं नाही अशा पद्धतीने. हो, पण आता तेच राज ठाकरे नंतर त्यांच्यावर त्या राणेसाहेबांची प्रचाराची पाळी आली. यात राज ठाकरेंचा विजय आहे. कारण तो एवढा मोठा योद्धा नारायण राणेंच्या पाठीमागे उभे झाले, तर निवडणूक जिंकल्यानंतर, निवडणूक हरल्यानंतर, जिंकल्यानंतर, निकालानंतरच माहित होईल जिंकणार करणार. पण एक स्पष्ट आहे की आजकाल कोण कुणाची तारीफ करावी याला मला कळत नाही. सकाळी जेवताना एकाबरोबर असतं, नाश्ता करताना लगेच पाहिलं तर दुपारच्या जेवणाला दुसऱ्याबरोबर, संध्याकाळी झोपायला गेलं की अरे गेला तो. ही जी राजकारणात नासवण्याचं काम झालंय ना राजकारण. म्हणजे एकाचं घर फोडलं, दुसऱ्याचं घर फोडलं, राष्ट्रवादीचं घर फोडलं, आमच्याही काही खिडक्या काढून नेलेत, आमच्याही घराच्या खिडक्या नेलेत, म्हणजे नांदेड बिंदेडची खिडकी आमच्या घराची काढली. तर ते हे जे चाललेलं आहे ना, हे नैतिकतेला, नैतिकतेला धरून आहे का? हे राज ठाकरेंनी जुने व्हिडिओ बघावेत आणि मग भाषण करावं. खिडक्या नेल्या त्या चांगल्या होत्या का सडक्या होत्या? काय तुमच्या ज्या खिडक्या नेल्या काढून हो, चांगल्या होत्या, सडक्या होत्या का वाळवी लागली होती, कशा होत्या? असं एक खिडक्या, बंगल्याच्या वाड्यांच्या खिडक्या नेऊन त्यांना खिडकीतून प्रवेश करता येत नाही, त्या खिडक्याच काढून नेऊ शकतात. आता असे की खिडकी गेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही, ते आम्ही नवीन खिडकी लावू आणि नवीन खिडकीचा ऑर्डर आम्ही दिलाय. कोल्हापूर सारखी चांगली स्थळं आहेत जिथे नवीन खिडक्या आमच्या घराला पुन्हा वाड्याला शुभेवंत करणारे. कोल्हापूरची खिडकी बसवायला वेळ लागला असं वाटत नाही का? एकूणच ज्या पद्धतीनं त्या खिडकीचं काम चाललंय ती बसवायला वेळ झाला असं वाटत नाही? असं आहे, देर आहे, थोडासा असतो. चांगल्या कामाला ईश्वर फळ देत असतं, मेहनतीला थोडा उशीर होतो, पण त्यांना योग्य फळ मिळेल आणि कोल्हापूरचा मान पुन्हा अधिक वाढेल, आहे त्यापेक्षा सर्वोच्च वाढेल
यामध्ये तुम्ही शंका ठेवू नका. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्यावर आता भाजपचे नेते बोलतात, शेवटचा प्रश्न. नरेंद्र मोदी बोलतायत, पण काँग्रेस गप्प आहे, कोणाकडे तक्रार करायला तयार नाही. निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केली. आम्ही तक्रार का करू? कारण आमचा जाहीरनामा मोदी साहेबांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवून दिला. लोक वाचत आहेत. हे छूट आहे म्हणून लोकांनी ठरवलं आहे, म्हणून हा प्रतिसाद मिळतोय. तक्रार करून थांबवण्यापेक्षा प्रचार करू द्या ना आमचा. सत्य लोकांच्या पुढे येऊ द्या. सांगलीमध्ये न्यूज फॅक्टरची चर्चा पाहायला मिळते. विशाल पाटील यांच्या समर्थनात भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आहे आणि काँग्रेस सुद्धा आहे. मी एक सांगेल की विशाल पाटलावर अन्याय झाला. त्यांना सुरुवातीपासून त्यांची तयारी होती, पण ते आघाडीच्या धर्मामुळे आणि आघाडीमध्ये झाल्यामुळे तो जो वाद होता आता संपलेला आहे आणि ती जागा आम्ही शिवसेनेला दिली आहे आणि आमचं काम आहे की शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणणं. शासकीकरांचा पक्ष जो आहे तो वंचितांसाठी आहे की दानग्यांसाठी आहे असा प्रश्न जो आहे तो खर तर प्रकाश शेंडगेंनी उपस्थित केलाय. ते या सगळ्यांचा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. कसं बघताय? नाही, आपण असं आहे की आपल्या पायांची उंची पाहून माणसाची नाही, पण तेवढं बघावं ती किती लांब आपली टांग पडू शकते, पाय पडू शकतात, तेवढंच बोललं तर बरं. आणि मी फार छोटा माणूस आहे, हाईटनी उंचीनी कमी आहे, त्यामुळे माझं काही दोन पायातलं अंतर फार लांब नाही, त्यामुळे मी अधिक भाषा करणार नाही. नहीं, हिंदी में मैंने जो करकरे के बारे में बोला था, सॉरी उज्जवल निकम के बारे में, वो एस.एम. मुशर्रफ साहब ने जो किताब लिखी है उसी का दाखला देकर मैंने बात की थी और वो सत्य है. उन्होंने किताब में लिखा है, किताब पे बंदी नहीं है और उसमें स्पष्ट रूप से लिखा है कि हेमंत करकरे का खून ये अतिरेकी के बंदूक से नहीं हुआ है और इन्वेस्टिगेशन में ये सामने आया है. फिर ये बाजू कोर्ट के सामने क्यों नहीं रखी? यह एस.एम. मुशर्रफ ने रखा है. वही बात उसी का दाखला देकर मैंने कहा है. अगर इस बारे में उनको कुछ खुलासा करना है तो करे, सत्यता बताए. रहा सवाल, दूसरी बात मैंने जो कही थी वो स्पष्ट रूप से मैंने कहा था कि विलासराव देशमुख साहब ने भी एक बार ऐसे मजाक में कहा था बातों में जब प्रेस की चर्चा हो रही थी. और ये बातें मैंने आज नहीं, टाइम्स ऑफ इंडिया में भी उस वक्त छपी थी, वो पुराना निकाले आप रिकॉर्ड, बहुत सारे मीडिया में भी छपी थी हेमंत करकरे के बारे में, खून के बारे में, कि जिस गोली से वो शहीद हुए थे वो गोली टेररिस्ट की नहीं थी, यह कहा गया है. यह स्पष्ट है, इसमें दोबारा छुपाने की बात नहीं है. इसका खुलासा वो करे. मैं कोई अपने दिल से बात नहीं कर रहा हूं, मैं किताब की बात कर रहा हूं जो लिखा गया है. और रहा सवाल कि विलासराव जी ने भी, तब देशमुख साहब ने भी कहा था कि कसाब को फांसी देना कोई बड़ी बात नहीं है. कसाब तो टेररिस्ट था, लोगों की जान ली थी, वो तो बेल आउट करने वाला वकील भी फांसी दे देता और हो जाती थी. तो फिर बीजेपी की ओर से जो ये तो पहले से ही उनका बीजेपी प्रो बीजेपी काम चल रहा था, जो उन्होंने उनको उठाने की बात की थी, उनको कहीं ना कहीं उसको उनका पुनर्वसन करना था. तो आज संधि आ गई, वो तो पहले से ही थे. फायदा हमारे से उठाया, मजा उन्होंने भाजपा में जाके मार रहे. होता है. तो आपने अस्थिरता का प्रकरण अब ऐसे लोगों को क्या बताएं. हाँ, ज्यावेळेस घोडेबाजार सत्तेचं सगळं चालू होतं त्यावेळेस उज्ज्वल निकम त्या पद्धतीने टीव्हीवरती डिपेंड करत होते. म्हणजे ते एक क्रिमिनल लॉयर असून एक कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्टीज त्यांची असल्यास नाही ना, आता सर्वतोपरी सर्वज्ञानी तेच आहेत अशा प्रकारचं वातावरण त्यांनी स्वतःभोवती तयार केलेलं होतं. ते सर्व त्यावेळेस दिसत होतं की या व्यक्तीचे विचार कुठले विचार आहेत. लॉयर म्हणून जो एक आम्ही विचार केला की त्याचं इम्पार्शियली हे सगळी बाजू मांडतायत का, ते फेअर बोलतायत का, त्यामध्ये कुठेच दिसा अंश नव्हता. ते एक साईड घेऊन बोलत होते, याचाच अर्थ त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं. शेवटचा हा बोला शेवट. सरकारच्या माध्यमातून जे मुस्लिम साहेब सगळीकडे व्याख्यानं देत जातात ती त्यांची जी माहिती असते ते पोलीस तपासात 50% माहिती ती पोलीस तपासात उघडकीस आली तीच माहिती सांगत असतात आणि ते बाकी सगळी माहिती सरकारवर आधारित असते. मग ते विशेष 50% तरी आहे की नाही, विशेष पोलिसांच्या चौकशीमध्ये ती गोळी होती की नाही हे सिद्ध करावं. हेमंत करकरेंच्या खुनामध्ये त्यांना जी गोळी लागली ते मांडत आहेत ते पोलिसांच्या चौकशीचा इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेऊनच एस.एम. मुशर्रफांनी मांडलाय. हे चुकीचं नाही आहे.
त्याच्या आधारावर ते मानलेलं आहे. तुम्ही म्हणताय ते 50% असेल, 50% तरी सत्य आहे ना. मग ती बाजू का मांडली नाही? त्यांना गोळी कोणाची लागली? एक देशासाठी ज्या व्यक्तीने एक टेररिस्टवर कारवाई केली म्हणून. आता तो कोण टेररिस्ट आहे? धर्माचा माणूस मानत नाही मी, जाती नाही. तो टेररिस्ट असतो त्याला जात आणि धर्म नसतो. तो कुठल्या विचाराने होतो ते सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला मला एवढंच म्हणायचं होतं की त्यावर अधिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा त्यांनी करावा, विषय संपला. जर असतील तर आम्ही जे बाजू मांडली किंवा मी म्हणतोय ती मी माझ्या मनातलं बोलत नाहीये. ते मुश्रीफ साहेबांनी जे मांडले, जे लिहिलंय, व्याख्यानात बोलले, ते मी बोललो. धन्यवाद.